आणि श्री स्वामी समर्थ. तर आज आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार आणि त्यासोबतच नागपंचमी आहे. तर असा चांगला दुयोगी संगम जुळून आलेला आहे. तर आज आपल्याला दोन्ही सेवा करायच्या आहेत, नागपंचमीची आणि पहिल्या श्रावण सोमवारची. तर आता माझी संपूर्ण तयारी झालेली आहे. तर घरातली पण सर्व कामं उरकली आणि आता पूजा करायची आहे. तर आता बघा ही छान अशी माझी तयारी झालेली आहे भगवान शिवशंकरासाठी. तर ही साडी बघा किती सुंदर आहे आणि ह्याचा पदर बघायची होती, मोर आहे 2. तर ही साडी माझ्या मिस्टरांनी मला बर्थडेला गिफ्ट दिली होती ना, ती साडी आहे. तर मी तेव्हा म्हटले तुम्हाला कधीतरी एकदा अशी छान मस्त दाखवेन. तर आज मी मस्त अशी घातलेली आहे आज खास पूजेसाठी. म्हटलं पूर्ण पांढरं घातल्यापेक्षा ना असं मोती कलर वगैरे घालावं, कारण हा मोती कलर पण मला खूप आवडतो. तर आज अशी ही तयारी मी केलेली आहे देवपूजेसाठी. मस्त अशी शिवशंकरांची पूजा आता करायची आहे. तर सगळं काही उरकलेलं आहे आणि तुम्हा सर्वांना श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. आणि छान अशा मॅचिंग बांगड्या वगैरे पण घातलेल्या आहेत, पण त्याच्यामध्ये 2 ना मी अशा हिरव्या बांगड्या पण ठेवलेल्या आहेत, कारण श्रावण महिना म्हटल्यावरती हिरव्या बांगड्यांचा मान जास्त असतो, म्हणून अशा 2 हिरव्या बांगड्या मी कडेला घातलेल्या आहेत. तर चला आता लवकर आपण आपली पूजा उरकून घेऊयात, मग मी तुमच्याशी बोलते. तर आज पहिल्या श्रावण सोमवारची आपली नित्य देवपूजा बघा किती छान झालेली आहे. तर आज सकाळी लवकर उठूनच मी सर्व काही आवरलं होतं आणि ब्रह्ममुहूर्तामध्ये सकाळची रोजची मी देवपूजा केलेली आहे आणि आता रुद्राभिषेक करायचा आहे. तर बघा तुम्ही इथं किती सुंदर आणि छान पूजा झालेली आहे. तर आता रुद्राभिषेक घालायचा म्हटल्यावरती किती सारं सामान लागतं बघा तुम्ही. पूजा मांडली की आपल्याला थोडीशीच दिसते, पण त्याच्यासाठी किती सारं सामान लागतं. आणि हे सामान असं एका ठिकाणी आणून ठेवलं ना, तर मग सारखं सारखं उठावं लागत नाही पूजेच्या मधूनच. तर एका ठिकाणीच मी सगळं सामान आणून ठेवते. तर पूजा मांडायच्या आधी आपण चौरंगाखाली किंवा पाटाखाली असं स्वस्तिक काढून घ्यायचं असतं आणि स्वस्तिक काढूनच त्याच्यावरती पाट मांडायचा. तर मी इथं चौरंग ठेवलेला आहे आणि महादेवांची पूजा आहे म्हणून मग मी चौरंगावरती ना पांढरं वस्त्र अंथरलं. तर चला आता पूजा मांडायला सुरुवात करूयात. आणि सुरुवात ही आपल्या विघ्नहर्ता गणपती बाप्पांपासूनच आपल्याला करायची आहे. त्यांना सर्वप्रथम आपण अभिषेक घालायचा, त्यांची स्थापना करून घ्यायची, त्यांच्याकडे प्रार्थना करायची की माझी जी सेवा आहे, जी पूजा आहे ती एकदम एकदम निर्विघ्नपणे पार पाडून घ्या. आणि गणपती बाप्पांची स्थापना झाल्यानंतर, पूजा झाल्यानंतर आपल्याला शिवशंकरांच्या पिंडीवरती अभिषेक घालायचा आहे. रुद्राभिषेक का करावा? त्याचं काय महत्त्व आहे? तर रुद्राभिषेक हे एक अत्यंत पवित्र आणि प्रभावी धार्मिक विधी मानला जातो. रुद्राभिषेक ना आपल्या हिंदू धर्मामध्ये एकदम अनन्यसाधारण असं महत्त्व असलेला धार्मिक विधी आहे. रुद्राभिषेक केल्याने भगवान शिवशंकरांच्या रुद्र रूपाची आपल्याला कृपा प्राप्त होते. तसेच आपल्याला सुख, समृद्धी आणि दीर्घायुष्य लाभते. आपल्या पापांचा नाश होतो. असे मानले जाते की खऱ्या मनाने जर आपण रुद्राभिषेक केला ना, तर आपल्या पूर्वजन्मातील आणि या जन्मातील पापांपासून सुद्धा आपल्याला मुक्तता मिळते आणि घरामध्ये किंवा आपल्या आयुष्यात असलेली कोणतीही नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मकतेचाच संचार होतो. तर खूप खूप असं प्रभावी हा रुद्राभिषेक आहे. आणि कुंडली किंवा ज्यांचे ग्रह दोष आहेत त्याच्यासाठीही रुद्राभिषेक सांगितला जातो. तर साडेसाती वगैरे दूर करण्यासाठी, काळसर्पदोष दूर करण्यासाठी ही रुद्राभिषेक उत्तम मानला जातो. आणि आता जर आपण कलियुगात राहत आहोत आणि आपल्यावरती येत असलेले नाना प्रकारचे संकट आणि त्याच्यातून सुटका व्हायची असेल ना, तर किंवा आपल्या वास्तूमध्ये काही दोष असतील, तर हे सर्व विघ्ने दूर होण्यासाठी किंवा सर्व रोग नाहीसे होऊन दीर्घायुष्य प्राप्त व्हावे यासाठी रुद्राभिषेक केला जातो. तसेच विद्या आणि लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी, आपल्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि श्री भगवान शिवशंकरांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी हे रुद्राभिषेक ना एकदम प्रभावी असे अनुष्ठान आहे. आपल्या गुरुचरित्रामध्ये सुद्धा जो अध्याय 34वा आहे, त्याच्यामध्ये सुद्धा रुद्र अभिषेकाचे किती सारं महत्त्व सांगितलेलं आहे. तर ज्यांनी ज्यांनी गुरुचरित्राचं पारायण केलं असेल त्यांना नक्कीच माहिती आहे की रुद्र अध्याय गुरुचरित्रातला महात्म्य नावाचा 34वा आहे. अध्याय, तर त्याच्यामध्ये नृसिंह सरस्वतींनी सांगितल्याप्रमाणे रुद्राभिषेक करून राजाचा अल्पवयीन मुलगा कसा दीर्घायुष्य झाला याची संपूर्ण कथा विस्तारित केलेली आहे. तर इतकं रुद्राभिषेकाचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. तर खूप खूप प्रभावी असं हे अनुष्ठान आहे. तर प्रत्येकाने सोमवारी जेव्हा जेव्हा प्रदोष असतात किंवा आपला हा प्रत्येक श्रावण सोमवारी आणि शिवरात्रीला नक्कीच रुद्राभिषेकाची सेवा करावी. तर इथं बघा आता माझी सेवा सुरू झालेली आहे. अभिषेकाला मी सुरुवात केलेली आहे आणि मंत्र स्तोत्राचं पठण सुरू केलं.
तर आपण मंत्रस्तोत्र वाचेपर्यंत कंटिन्यू आपल्या शिवलिंगावरती पाणी पडायला पाहिजे. त्यामुळे असं ना तुम्ही एक असं गळती पात्र किंवा ह्याला अभिषेक पात्र असंही म्हणतात. तर हे अभिषेक पात्र नक्की घ्या. कारण आपण कंटिन्यू काय पाणी आपण घालू शकत नाही. त्यामुळे हे अभिषेक पात्र ना खूप उपयोगी ठरतं. बघा तुम्ही किती एकसारखं संतधार अशी भगवान शिवशंकरच्या डोक्यावरती येत आहे आणि इकडं माझं मंत्रस्तोत्रांचं पठण चालू आहे. तर असं कंटिन्यू पाणी तिथं पडत राहायला पाहिजे जेव्हा आपलं वाचन चालू असतं. तर वाचन पण भरपूर काही असतं. जवळ-जवळ 1.5 तास वाचन करायला लागतो. तर आता माझं संपूर्ण वाचन झालेलं आहे. आपण वाचन वगैरे झाल्यानंतर ना, हे रुद्राभिषेकाचं पाणी एका तांब्यामध्ये काढून घ्यायचं आणि हे पाणी आपल्या घरामध्ये सगळ्या व्यक्तींना द्यायचं आहे. जर कुणाच्या घरामध्ये एखादी व्यक्ती जास्त चिडचिड करत असेल किंवा व्यसनाधीन असेल, तर हे पाणी पिल्याने तो व्यसनमुक्त होतो. अशी खूप जणांना अनुभव आलेले आहेत आणि केंद्रामध्ये पण सांगतात, की हे पाणी व्यसनी लोकांना नक्की प्यायला द्या किंवा जे कोणी आजारी असेल त्यांना द्या. त्याचे आजार दूर होतात. तर हे पाणी ना तुम्ही एका बॉटलमध्ये नक्की भरून ठेवा आणि आपल्या घरातील सगळ्या व्यक्तींना द्या. त्यानंतर आता आपल्याला बिल्वपत्रांचा अभिषेक भगवान शिवशंकरावरती घालायचा आहे. तर इथं ना मी 108 बिल्वपत्रांचा शिव अष्टोत्तर शतनामावली घेत अभिषेक घालत आहे. शिव अष्टोत्तर शतनामावली ही आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे. तसेच आपल्याला रुद्राभिषेक घालण्यासाठी जे जे मंत्र, स्तोत्र पठण करावे लागतात किंवा रुद्राध्याय वाचावा लागतो, तेही आपल्याला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे. ओम चतुर्दिने नमः. ओम नीललोहिताय नमः. ओम शंकराय नमः. ओम शूलपाने नमः. ओम खटवांगिने नमः. ओम विष्णुवल्लभाय नमः. ओम शिविविष्टाय नमः. ओम अंबिकानाथाय नमः. ओम नीलकंठाय नमः. ओम भक्तवत्सलाय नमः. ओम भवाय नमः. ओम शर्वाय नमः. ओम त्रिलोकेशाय नमः. आता इथे माझा बेलपत्रांचा अभिषेक पूर्ण झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता भगवान शिवशंकरांची पिंड ना पूर्णपणे एकदम झाकून गेलेली आहे. अजिबात दिसत नव्हते. तर मी सर्व बेलपत्र ना साईडला केले आणि मस्त असे ताटामध्ये त्यांना सजवलं आणि मग शिवशंकरांची पंचोपचारे पूजा केली. तर माझ्याकडे जे हे शिवलिंग आहे ना, ते नर्मदेश्वर शिवलिंग आहे. तर त्यांना बघा असं छान असं पंचोपचारे पूजा केली, भस्म लावलं, चंदन लावला, फुलं वाहिली आणि आज शिवमठ होती तांदूळ. तर त्यांना तांदूळ वाहिले आणि तांदूळ हे आपल्याला अखंड न तुटलेलेच व्हायचे असतात. तर कधीही आपण शिवमूठ वाहताना ना 3 वेळा व्हायची असते. आणि अशा प्रकारे माझी आजची शिवशंकरांची रुद्राभिषेकाची सेवा आणि मस्त पूजा झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता इथे किती सुंदर आणि छान आजची पूजा झालेली आहे आपली. त्यानंतर भगवान शिवशंकराची छान अशी आरती घेतली. नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम
शिवाय. तर आजची नागपंचमी आणि पहिला श्रावण सोमवार अशी दोन्हीची छान असा योग आलेला आहे. तर मस्त अशी आपली आजची पूजा झालेली आहे आणि झालेली पूजा मी श्री शिवशंकरांच्या चरणी अर्पण करते, माता गौरीच्या चरणी अर्पण करते आणि गौरी शंकरांचा आशीर्वाद आपल्या सर्वांवरती कायमस्वरूपी आणि अखंड राहो हीच त्यांच्या चरणी प्रार्थना करते. तर ही पूजा करताना मला काय माझं चुकलं असेल तर मी शिवशंकराच्या चरणी माफी मागते आणि झालेली पूजा त्यांच्या चरणी अर्पण करते. तर खरंच खूप छान आणि सुंदर पूजा झालेली आहे याची. पहिला श्रावण सोमवार हा खूप खूप छान गेलेला आहे. पूजा पण वेळेत झाली, त्यामुळे खरंच मला खूप छान वाटत आहे आज. आणि ही मी साडी घातलेली होती ना, ही इतकी कम्फर्टेबल आहे ना, इतकी चापून चोपून अंगाला बसलेली आहे ना ही साडी, त्यामुळे खरंच खूप छान, एकदम असं ओझं वाटत नाहीये, काही नाही, एकदम हलकी फुलकी वाटत आहे. तर ही साडी पण मला आज खूप आवडली. तर अशा प्रकारे आजचा आपला छान नागपंचमीचा सण पण झालेला आहे, त्यामुळे छान सजून झालं. आणि कारण नागपंचमी म्हटलं की हा बायकांचा खास सजण्याचा दिवस असतो आणि आज पहिला श्रावण सोमवार पण आहे. तर अशा प्रकारे आजची आपली पूजा झालेली आहे. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ. भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.